निफाड येथील कांदा उत्पादक शेतकरी गोपाळराव संपत गाजरे यांनी 5 लाख रुपये खर्च करत 9 बिघे म्हणजेच 4.5 एकर शेतामध्ये उन्हाळी कांद्याचे पीक घेतले। पीकही जोमदार आले, मात्र कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतामध्ये चाळ बांधत त्यामध्ये 700 क्विंटल कांदा साठवला होता। मात्र रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तीने कांद्याची साठवलेली चाळच जाळून टाकल्याने हातातोंडाशी आलेला घास फिरवल्यामुळे कुटुंबाचे उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न तसेच घेतलेले सोसायटीचे 12 लाख रुपयांचे कर्ज फेडावे कसे, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे। या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेत संबंधितावर कठोर कारवाई तसेच शासनाने कर्ज माफ करावे किंवा भरघोस मदत करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत। मी 9 बिघे कांदे लावले ते, तर 700 क्विंटल माल होता माझ्याकडं। तर रविवारच्या पहाटे कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं अख्खी चाळ पेटून दिली आणि अख्ख्या कांद्याचे माझे नुकसान झाले। तर मी कमीत कमी मला 5-1 लाख रुपये कांद्याला खर्च आला होता आणि मुलांचं शिक्षण आणि कर्ज, सोसायटीचं कर्ज आहे माझ्यावर 12 लाख रुपये आणि हे कर्ज कसं फेडायचं आता आणि पुढची वाटचाल कशी चालू करायची, पुढचं पीक कसं उभं करायचं याचा मला प्रश्न पडला आहे। आणि हे कोणी जाळलं, काय केलं हे, आणि अज्ञात व्यक्तीनं हे जाळून टाकलं, त्याच्यामुळं आम्ही खूप चिंतेत पडलो आहे आणि 6-1 लाख रुपये माझा खर्च होईल आणि कांद्याचे भाव वाढतील या हिशोबाने मी ऑगस्ट नंतर मला कांदे विकायचे होते, तर कोणी अज्ञात व्यक्तीनं हे कांदे पेटून दिले माझेवाले। तर मला शासनाला हीच विनंती आहे, तर याच्या मला काहीतरी कर्ज बिर्ज माफ करावं बा असं माझी इच्छा आहे बा। माझा जिल्हा बँकेचं कर्ज आहे माझ्यावर आणि जिल्हा बँकेत तगादा लावते आणि सोसायटी तगादा लावते आणि सोसायटीचे डायरेक्टर तगादा लावते माझ्यावर।